तो सलामीर पाहतो आपण सौरभ आणि अजय मात्रे आणि सौरभ ही जोडी मैदानात सज्ज झाले। सौरभ गवानकर टेनिस क्रिकेट मधला एक जबरदस्त सलामीर म्हणून संपूर्ण अलिबाग तालुका रायगड जिल्ह्यामध्ये जो आज प्रसिद्ध झालेला आहे, कारण त्याच्या बॅटिंगने खूप साऱ्या धावा आल्या होत्या। गेल्या वर्षी मोठमोठ्या स्पर्धा त्याने खेळला आणि त्याची ती बॅट गेल्या वर्षी आपण बघितली, त्याची बॅटिंग बघितली आणि प्रभावित झालो होतो। यावेळेला मात्र फटका फसलाय, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक प्रशांतच्या डोक्यावरून चेंडू जातोय। त्या ठिकाणी थोडासा बॅक जायचं होता, पाठीमागे जायचं होतं आणि अशा वेळेस मात्र खूप मोठा जीवनदान मिळतोय। हे जीवनदान महागडं ठरू शकतोय ते साई जिराट संघाला। सौरभ गवानकरचा झेल पहिल्याच षटकामध्ये सुटला जातोय। पुन्हा एकदा रितेश रवींद्र मात्रे राईट हँड ओव्हर द विकेट। हा चेंडू आपण बघितला तर टप्पा पडल्यानंतर थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर होता आणि तो आणखीन बाहेर गेला। चेंडूचा पाठलाग जरूर केला होता सौरभने, मात्र चेंडू खूपच बाहेर आणि त्यामुळे अतिरिक्त वाईड येतोय। अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे जातोय। धावफलकावरती एकूण धावा लागल्यात त्या म्हणजेच 4 धावा धावफलकावरती। यावेळेला पुन्हा एकदा फटका फसलाय, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक 2 चेंडूच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु त्या ठिकाणी अजिंक्य कैवल्य पाटील त्या ठिकाणी चेंडूवरती आला होता। रितेश रवींद्र मात्रे सुद्धा चेंडूपर्यंत पोहोचला होता, परंतु हा नामध्ये हा झेल सुटलाय। दुसरा जीवनदान सौरभ गवानकरला। ज्या वेळेला सौरभ गवानकरला जीवनदान मिळालाय त्या वेळेला अगदी प्रतिस्पर्ध्यावरती तो तुटून पडलेला आपण कित्येकदा बघितलाय आणि आता मात्र 2 जीवनदान सौरभ गवानकर ची खेळी बघण्यासाठी यूट्यूबवरती सुद्धा बरेचसे प्रेक्षक असतील, ते या मॅचचा आनंद घेत असतील। 2 झेल सुटलेत, अगदी हृदयाचे ठोके वाढवणारा तो दोन्ही झेल आणि नशिबाची साथ काय असेल। रितेश रवींद्र मात्रे जरी 2 झेल सुटले असले तरी कुठल्याही प्रकारे निराश नाही आहे, त्याच जोशाने आणि त्याच ताकदीने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय। पुढील चेंडू यावेळेला हा लाजवाब स्लोवर 1 कटर टाकला होता, लेग कटर होता आणि तो स्लोवर 1 आणि त्याच वेळेला खाली राहिलेला हा चेंडू बघितला, खूपच चांगला चेंडू, जबरदस्त ही गोलंदाजी पाहिजे। 2 झेल सुटलेत आणि तरी सुद्धा आपलातून गोलंदाजी करताना रितेश रवींद्र मात्रे। या वेळेचा चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर आणि तो सुद्धा चेंडू वाईड येतोय। थोडासा लेग कटर टाकण्याच्या प्रयत्नात चेंडू बाहेर जातोय। हा चेंडू उंच होता, टप्पा पडल्यानंतर उचली घेतली, जास्त टर्न झाला आणि त्यामुळे वाईड झालाय। अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे जातोय। धावफलकावरती एकूण धावा लागल्यात त्या 7 धावा, बिनबाद 7। साई आवास यावेळेला चांगला शॉट आहे, व्हीव सेप मध्ये केलाय, लॉंगावरती क्षेत्ररक्षक समीर थले त्या ठिकाणी फिल्डिंग करतोय, तोपर्यंत 1 धाव या वेळेला मिळेल सौरभ गवानकरला। सौरभ गवानकरची धावसंख्या 4 चेंडूमध्ये 5 धावा धावफलकावरती। वैयक्तिक स्वरूपाच्या संघाची धावसंख्या 8 वरती पोहोचलोय। प्रथमच फलंदाजी करण्यासाठी स्ट्राईक वरती अजय मात्रे, उजव्या हाताचा फलंदाज। यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर शफल थोडासा झाला होता, मात्र त्याच वेळेला आपण बघितला पुन्हा एकदा बऱ्याचशा शुभेच्छा आपण येतोय। मॅच अगदी मकर संक्रांती चषक बरेचसे प्रेक्षक पाहत आहेत आणि त्यामध्ये आपण बघतोय 2026 हे मकर संक्रांती चषक 49 वर्ष संपूर्णपणे रायगड जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालेला आहे। यूट्यूबच्या माध्यमातून ड्रीम क्रिकेट अलिबागच्या माध्यमातून आपण हे संपूर्ण घराघरामध्ये पोहोचवलं आहे आणि त्यांच्या शुभेच्छा आमच्याकडे येत आहेत। खरोखरच चांगला मॅच आहे आणि अलिबाग टेनिस क्रिकेटमधले 2 दिग्गज दादा संघ एकामेकाच्या विरुद्ध झुंज देताना आपल्याला पाहायला मिळतात। फलंदाज अजय मात्रे मात्र त्या ठिकाणी बांधून परतला, बॅटचा एज लागला होता। विकेटकीपर मनीष भोईरच्या हातात झेल देऊन पहिला गडी बाद झालेला आपण बघितला।
धावसंख्या धावफलकावरती पाहतो ती म्हणजे 8 वरती पहिला हादरा बसतोय. यावेळेला पुन्हा एकदा लेग कटर चेंडू बॅटची एज घेतोय, खालची एज लागली, वन बाउन्स विकेट किपर मनीषच्या हातात जातोय, मात्र कुठलाही धोका नाही आहे. षटक पहिलं समाप्त होतोय. अत्यंत चांगला जबरदस्त वेगवान आणि 8 धावेचं मात्र षटक, सफल षटक या ठिकाणी रितेश रवींद्र म्हात्रे या गोलंदाजाचं संपलेलं आहे. साई झिराट संघाचा हा प्रमुख गोलंदाज, स्ट्राईक गोलंदाज या ठिकाणी खूप चांगली गोलंदाजी करतोय. 2 झेल सुटले परंतु त्यातून 1 विकेट मात्र त्यांनी प्राप्त केली. अजय म्हात्रेला त्यांनी गोल्डन डकवरती बांधून करून परतीचा मार्ग दाखवला. नवीन षटक गोलंदाजी मार्कवरती पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रारंभ पाटील. महेश गावंड, आपण प्रारंभाची गोलंदाजी कधीही पाहिली असाल. महेश सांगतात की अगदी जबरदस्त गोलंदाजी आहे आणि थोडासा उंगलीची जादू करतो तो नेहमीच, कारण एक वायरमन म्हणून कार्यरत आहे आणि त्याला चांगला अनुभव आहे. नेहमीच त्यांनी प्रारंभ चांगला केलेला आहे आणि या मॅचमध्ये तो सुद्धा प्रारंभ चांगला करण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रारंभ पाटील राईट हँड ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय मांडवा एंडकडून. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर पडला आहे, वाईड लाईनच्या अगदी खूप बाहेरून जातोय आणि तो मात्र पंच विजय म्हात्रे यांनी वाईड दर्शवलाय. अतिरिक्त धावेने धावसंख्या धावफलकावरती 9 वरती पोहोचतोय. षटक दुसरं प्रगतीपथावरती. 5 ओव्हरचा मॅच आपण बघतोय. काल 12 संघांचा लॉट्स केलं होतं, आज 8 संघांची लढत आजच्या दिवसामध्ये आणि त्यामुळे 5-5 षटकं खेळण्याचा या ठिकाणी आनंद मिळतोय. यावेळेला फटका हवेत खूप उंचीवरती, पुन्हा एकदा कैवल्य पाटील चेंडू खाली आणि फलंदाज या ठिकाणी सौरभ गवानकर बॅक टू द पॅव्हलियन. अखेरकार महेश गावंड सौरभ गवानकर झेलचीच्या स्वरूपात बाद झाला. तिसऱ्यांदा उंच त्याचा झेल गेला आणि यावेळेला कैवल्य पाटीलने खूप चांगली त्या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट केली, चांगला धावला आणि तो एक चांगला वेल जजमेंट कॅच पकडला. त्यांनी सूर्यकिरण येणार नाही अशी सुद्धा काळजी घेतली. डोक्यावरती टोपी आणि त्यानंतर गॉगल हे त्यांनी लावलं आहे. काय बोलशील महेश गावंड? गवानकर असा प्लेयर आहे खेळण्यासाठी. बॉल पहिलासुद्धा बघत नाही, कधी शेवटचं पण बॉल बघत नाही. जो बॅट काढली ना की डायरेक्ट 6 तरी नाही तर आऊट तरी. त्याला काय पाठचा आणि पुढचा विचार कधीच करत नाही. तो आपली बॅटिंग झाली पाहिजे असं करतो बस. म्हणजे अगदी संघासाठी खेळायचा, संघासाठी खेळायचा आहे. वैयक्तिक असा आपला कुठलाही रेकॉर्ड असला पाहिजे नाही आहे. आलेला बॉल ज्या पद्धतीने मारण्याचा प्रयत्न करतो आणि अशा वेळेला तिसऱ्या वेळेला तो बाद झालेला आहे. 2 जीवनदान नक्की त्याला मिळवते, परंतु प्रारंभाचा काय प्रारंभ आहे, जबरदस्त आपल्या संघासाठी प्रारंभ करतोय. यावेळेला चेंडू बॅकफुटला गेला. चेंडू अप्पर कटच्या माध्यमातून खेळला सरळ पॉईंटमध्ये. 1 डिक्लेअरची धाव मिळेल. एका डिक्लेअरच्या माध्यमातून प्रणय राणेने मात्र या ठिकाणी आपलं खातं खोललेलं आहे. अनिकेत राणे आणि प्रणय राणे हे 2 खेळाडू आता मैदानात असतील. 2 बाद धावसंख्या धावफलकावरती आहे, ती म्हणजेच 10 धावा. षटक दुसरं प्रगतीपथावरती प्रारंभ पाटील. यावेळेला पुन्हा एकदा फुटवर्कची कमी जाणवली. या ठिकाणी आपण बघतोय की चेंडूला खेचून आणायचं होता आणि बॅटच्या खालच्या एजला लागतोय. चेंडू मनेशच्या हातात गेलाय. 1 बाउन्स फिल्डिंग होतोय आणि त्यामध्ये कुठलीही धाव येत नाही आहे. पुन्हा एकदा नेहमीचं चित्र आपण बघतोय. प्रारंभ थांबायचं आहे. थोडीशी ॲडव्हर्टाईज दर दिवसातून साधारणतः 2-4 वेळा येत असते आणि ती ॲडव्हर्टाईज आपण नेहमी एकच बघतो. गेली कित्येक वर्ष ही ॲडव्हर्टाईज आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून किंवा ऑफलाईनच्या माध्यमातून बघायला मिळत असते आणि ती ॲडव्हर्टाईज आपल्याला जरुरीची आहे. हां, सुरुवात होते पुन्हा एकदा दुसऱ्या षटकाला. प्रारंभ पाटील 1 विकेट त्याने मिळवले आणि त्यानंतर तो सज्ज झालेला आहे. समोर ते असेल प्रणय राणे
उजव्या हाताचा फलंदाज. चेंडू संपलेत. या दुसऱ्या षटकातून 3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती फक्त 10 धावा. यावेळेला सुंदर स्क्वेअर कट. चेंडू गेला बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेला. 1 धाव तर जरूर येतोय. दुसरी धाव आणि त्याचबरोबर दणदणीत आणि खणखणीत चौकार. ज्या चौकाराची अपेक्षा होती, जो मोठा फटकेची अपेक्षा होती, तो फटका यावेळेला येतोय. 4 धावेच्या सहाय्यतेने धावसंख्या एकूण वाढतोय. ती म्हणजेच 14 धावा धावफलकावरती लागल्यात. 2/14. साई आवाज या मॅचमध्ये आपण बघतोय 14 या धावसंख्येवरती आहे, जेथे 2 कडी मात्र तंबूच्या आसऱ्याला पोहोचलेत. यावेळेला एज प्रयत्न केला होता, जरूर मोठी एज लागला होता. मनीष त्या ठिकाणी अगदी दुसऱ्या स्लिपपर्यंत प्रयत्न केला. बॅटच्या वरच्या एजला चेंडू लागला होता आणि त्यामुळे चेंडू हाताला स्पर्श करून जातोय गळीमध्ये. धाव 1 मिळेल, मात्र जीवनदान असेल ते प्रणय राणेला. षटक दुसरं प्रगतीपथावरती आणि एकूण चेंडू आतापर्यंत संपलेत ते म्हणजेच 5 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती एकूण धावा पाहतो आपण 15 धावा. दुसरं षटक म्हणजे 11 चेंडूमध्ये 15 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. त्या म्हणजे साई आवाज संघाच्या. अंतिम चेंडू प्रारंभ पाटीलचा. यावेळेला फटका चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय बॉडी लाईनच्या बाहेर. फ्लॅट अँड फ्युरियस छक्का. वेलकम 6 फॉर प्रणय राणे. लाजवाब स्ट्रोक, टायमिंग आणि अगदी मिडल झाला होता. चेंडू बॅटवरती. 2 षटकांची समाप्ती झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती एकूण 21 धावा लागल्यात. अगदी चांगला रन रेट या ठिकाणी महेश आहे. काय बोलायला आपण? नाही, बरोबर आहे. रन रेट तो चांगला आहे, पण समोरची सुद्धा बॅट्समन आहेत ते भारीच आहेत. कारण सामना 5 ओव्हरचा आहे. कारण स्कोअर कमीत कमी 70-80 तरी स्कोअर पाहिजे. कारण समोरचा सुद्धा खेळाडू चांगलेच आहेत. कारण एवढे कच्चं भरलेले सुद्धा आहेत. कारण ते नक्कीच लाजबाब 6 मारतील. मग तुम्हाला आधी स्कोअर किती करावा लागेल साई आवाज ते तुम्ही ठरवूनच स्कोअर करा. म्हणजे समोरच्याला काढता येईल ना असा करायला पाहिजे. आणि काढता जर आला तर तुम्हाला घरी जावं लागेल, हे पण पक्कं आहे. आणि सुरेश सर आमच्यासमोर आलेले आहेत. धन्यवाद. मंडल आभारी आहे त्यांचा. आणि आता तिसरं षटक चालू आहे. रितेश पुन्हा एकदा ऑफ साईडला बॉल मारलेला आहे. लाजवाब. बघूया आता कॅच होते का. आणि जबरदस्त कॅच पकडली आहे. आऊट. खरोखरच जबरदस्त कॅच पकडली आहे. आईस्क्रीमवाले आहेत संसार यांचे ते कामाला असतात. ते अर्धे मालकच आहेत. बरेच वर्ष आहेत मला दिसत आहेत. ते सुरेश म्हात्रे बोलतात पाऊन आहेत. ते पाव मी ठेवलेला आहे माझ्याकडे. कारण काय एकदम काय प्रॉब्लेम झाला तर मग पाव पण नाही आणि पाऊन पण नाही होणार. म्हणून मी सांगतो तुम्हाला अर्धे आहेत. हां, चला पुन्हा एकदा. आणि त्यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत. गौरव. बघूया. गौरव राहुल एवढ्यानं ठस्स कच्च भरलेले आहेत. बॉडी बिल्डर आहेत, व्यायाम करतात. आणि त्यांच्या समोर आहेत ते प्रणय. ते पण एकदम जबरदस्त खेळण्यात तयार आहेत. कट पोलीस कट मारलेली सगळं दिसतोय. बघा कसे हल्ले कट जास्त असते. आमच्यासारखी बिना कट नाही. आता मुलं स्टाईली जास्त आहेत आणि आम्ही स्टाईली कमी आहोत. त्यांच्यामुळं त्यांची स्टाईल असल्यामुळे आम्ही कायच करू शकत नाही. कारण आता यंग आहेत ना ते, त्याच्यामुळे त्यांची स्टाईल आहे. आमच्या टायमाला अशी स्टाईल नव्हती. चला पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार. रितेश. 10-12 बॉलांचा स्टार्ट आहे त्यांचा. जबरदस्त बॉल टाकतात आणि खेळण्यासाठी गौरव आहेत. बघूया आता रितेश कसे बॉल टाकतात गौरव यांना. हो जबरदस्त बॉल. लेग साईड ऑफ साईड फिरवतात बॉल. ते कसे कटर आहेत हे मला माहिती नाही, पण लेग साईड ऑफ साईड फिरवतात. हो सुरेश सर, रमेश सर काय भागताय का इधर से. हो जबरदस्त. पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार. चला गौरव खेळण्यासाठी तयार आहेत. 10-12 पंच स्टार्ट आहे त्यांचा. आणि बॉल हो जबरदस्त बॉल प्लेट केलेला आहे. बॉल समोर गेलेला आहे ऑफ साईडला. 1 धाव तर पूर्ण केली आहे. दुसरी धाव काढतात का बघूया. आणि मला वाटतं 1च धावसंख्या झालेली आहे. 22 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा रितेश बॉलिंगसाठी आलेत. खेळण्यासाठी प्रणय हट्टेकट्टे आहेत. बघूया आता काय बॉलचं करतात ते. हो लेग साईडला बॉल मारला आहे आणि गेले कोणचे ते बॉल तर
कैवल यांच्याकडे, आणि कैवल यांच्याकडे बॉल गेला तर काय होईल याची गॅरंटी नाही आहे, कारण कुठलाही कॅच पकडू शकतात ते, कारण असे भरलेले आहेत की बोलूच नका, एकदम टकाटक भरलेले आहेत. सर्व वागतात तेवढे, तेवढे धावतात तेवढेच, कॅच पण तेवढेच पकडतात. पुन्हा एकदा लेग साईडला बॉल गेला आहे, पंचांच्या बाजूला गेलेला बॉल. बघूया, एक धाव तर काढलेली आहे, दुसरी धाव काढतात का? नाही, एकच धाव. धाव संख्या झालेली आहे 24 धावा झाल्यात. 24 धावा झाल्यात. हां, 3 गडी बाद, 24 धावा, 2 षटकं पूर्ण, 3 षटक चालू आहे रितेशच्या स्वरूपात. परत ऑफ साईडला बॉल ठेवलेला आहे. बघूया, साधारण टपली मारलेली आहे पण बाउंड्रीच्या आसपास बॉल गेलेला आहे, आणि मला वाटते 2 धावा काढल्यात. खरोखर नुसती टपली मारली तरी 2 धावा मिळतात. हा षटक पूर्ण झाला आहे, म्हणजे 30 षटकं पूर्ण, 3 गडी बाद, 26 धावा झाल्यात. अगदी दशरथ पाटीलची समालोचन तुम्ही बराचसा मला वाटतं ऐकलेलं दिसतं, आणि त्यानंतर तुम्ही पण सुद्धा तसंच समालोचन करण्याचा प्रयत्न करता, आणि आमचे कोलगावचे सर्व प्रेक्षक तुमचे चाहते आहेत आम्हाला माहीत आहे, आणि त्यामुळे आज महेश गावंड व्यासपीठावरती आल्यानंतर एक चांगलं समालोचन आम्हाला ऐकायला मिळेल अशी प्रतीक्षा करून होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावरती लागल्यात, जिथे 3 गडी बाद झालेत साई आवाज संघाचे. एक चांगला मुकाबला महेशने म्हटल्याप्रमाणे साधारणतः 60-70 धावांचा तरी लक्ष ठेवायला पाहिजे, कारण प्रतिस्पर्धी तेवढा तगडा आहे, मजबूत आहे आणि भरलेला आहे, भरभरून भरलेला आहे, आणि महेशच्या भाषेत ठस्स भरलेला आहे, आणि त्यामुळे 60 ते 70 धावांचं लक्ष हे प्रतिस्पर्धी साई आवाज संघाला या ठिकाणी ठेवावं लागेल. 5 षटकामध्ये 3 षटकं संपलेत, त्यामध्ये रितेश मात्रेने 2 षटकं टाकली. 2 षटकामध्ये त्याने पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या 8, आणि दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या, म्हणजे एकूण त्याचं जर 2 षटकाचं विश्लेषण आपण बघितलं तर 13 धावा खर्च केल्या, आणि एका षटकासाठी जो गोलंदाज आला होता, दुसरं षटक टाकलं होतं पारंबने, त्यांनी 13 धावा खर्च केल्या होत्या, म्हणजे 2 षटकं 13 धावा रितेश रवींद्र मात्रे, 1 षटक 13 धावा पारंब पाटील. षटक नंबर 4 आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज मंदार मात्रे. पहिल्या चेंडूवरती जबरदस्त, सर्वात लांब बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार, जबरदस्त स्ट्रोक. अगदी महेश म्हणजे ताणून मारलेला बोलतात, तो जबरदस्त स्ट्रोक केला आहे. 6 धावेच्या माध्यमातून धावसंख्या वाढतोय. धावफलकावरती एकूण धावा लागल्यात त्या या वेळेला, या क्षणाला 32 धावा धावफलकावरती लागल्यात. एकूण आपण जर चेंडूंचा विचार केला तर 19 चेंडू 32 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. साई आवाज संघ 3 फलंदाज जरी तंबूत परतले असले तरी सुद्धा संपूर्णपणे मदार असणारे ती प्रणय राणे, आणि त्याच वेळेला फलंदाज गौरव राहुलच्या वरती. थोडंसं शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू होता, आणि त्यामुळे एक चांगली उंची मिळाली. पूल करण्यासाठी पूर्णपणे ताकदीनिशी चेंडूला पाठवला, तो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 32 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा मंदार मात्रे लेफ्ट हँड ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. फुलटॉस आहे कव्हरच्या वरून, दुसरा गौरव राहुलच्या बॅटमधून येतोय षटकार. जबरदस्त चौफेर बॅटिंग महेश आपण बघतोय. पहिला षटकार बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, दुसरा षटकार एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनच्या वरून खेळलाय, म्हणजे चौफेर बॅटिंग करतोय महेश गावंड यांचा. त्यांनी सांगणं ऐकलेलं आहे, कारण स्कोर चांगला पाहिजे, प्रतिस्पर्धी तगडा आहे, आणि त्यानुसार गौरवने या ठिकाणी 2 षटकारांची धावसंख्या नेले. ते आता मात्र सरळ 38 वरती, 38 रन, 38 धावा धावफलकावरती. 20 चेंडूंचा खेळ संपलेला आपण पाहतोय. 5 ओव्हरचा मॅच, 30 चेंडू पहिल्या सत्रामध्ये टाकावे लागतील, आणि त्यामध्ये आपण बघितले तर 20 चेंडूंचा खेळ संपलाय, 38 धावा धावफलकावरती. मंदार यावेळेला एज होती, पहिल्या स्लिपमधून चेंडू गेलाय, परंतु स्लिप आताच्या काळात महेश कोण घेत नाही आहे, कारण पूर्वी आपण 1-2 स्लिपसुद्धा लावल्या होत्या. जो MRI चेंडू होता त्यावेळेला क्रिकेट बरंचसं होतं, आणि त्यावेळेला स्लिप लावून आपण खेळायचो. आताच्या काळात फक्त षटकार चौकार लांब लचक, सिंगल सेविंगला क्षेत्ररक्षकच नाही आहेत. त्यामुळे
या एकेरी धावेने धावसंख्या वाढेल. धावफलकावरती 39 धावा लागल्यात. मंदारचे 3 चेंडू आपण बघतोय संपलेत. 21 चेंडूमध्ये 39 धावा धावफलकावरती. यावेळेला हेलिकॉप्टर उडवलाय उंच 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 आणि सरळ सिंगाण्याचा हेलिकॉप्टर. जबरदस्त. महेश गावण आमच्या बरोबर असतील तर मग काय बघायला नको. असं समीर थलेच्या डोक्यावरून गेलाय हेलिकॉप्टर स्ट्रोक 6 धावेसाठी आणि 6 धावेच्या माध्यमातून धावसंख्या एकूण 45 वरती गेले. पुन्हा एकदा मंदार मात्रेचा हा चेंडू यावेळेला स्क्वेअर लेगच्या वरून आणखीन एक. गौरव राहुल बॅक टू बॅक 4 षटकार मारलेत. जबरदस्त. मंदारवरती आक्रमण केलंय. 5 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 25 धावा या षटकामध्ये कुठल्यात. आता मात्र कैवल्य पाटील मनीष भोईरला विचार करावा लागेल. ज्या पद्धतीने 3 षटकामध्ये धावसंख्या कमी होती म्हणजे पहिल्या 17 चेंडूपर्यंत अगदी धावसंख्या कमी होती असं वाटत होतं, परंतु त्यानंतरच्या 6 चेंडूवरती धावसंख्या खूप वाढलेली आहे. एकूण धावसंख्या आपण बघितली तर 51 वरती पोहोचले. महेश गावंडने सांगितलं होतं की 60 ते 70 धावा पाहिजे, परंतु महेश गावंड 70च्या वरतीची अपेक्षा होती त्यांची. त्यांनी ध्येय घेतलं होतं की आम्ही 70च्या वरती जाऊ. तुम्ही जरी सांगितलं असाल 60-70 तर आम्हाला 80 पर्यंत पोहोचायचं हे उद्दिष्ट घेऊन मैदानात गौरव राहुल खेळतोय. यावेळेचा चेंडू अगदी वाईट टाकलेला आहे. खूपच बाहेर चेंडू टाकलाय. वाईट प्लस डिक्लर अशा 2 धावा आणखीन येतील. 2 धावेच्या माध्यमातून धावसंख्या एकूण 53 वरती पोहोचते. 4थं षटक प्रगतीपथावरती. 53 धावा धावफलकावरती. एकच अर्थात गुणलेखकाने ते 1 धावा आणखी घेतली होती म्हणजे धावा असतील ते 52 धावा. मंदार मात्रे या वेळेला लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. आणखीन एक खराब चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर सोडून दिलाय. मनीषची मात्र तारीफ करावी लागेल. मागील चेंडू आणि आताचा चेंडू जर पाहिला तर दुसऱ्या स्लिपच्या इथून तो टाकला गेला, तिथे टाकला गेला आणि तो सुद्धा त्यांनी पकडलाय. दोन्ही चेंडू त्यांनी अडवलेत म्हणजे 2 धावा त्यांनी सेव्ह केलेल्या आहेत. हे सर्वात महत्त्वाचं आहे. अगदी विकेटच्या जवळ उभा राहणारा पहिला विकेट किपर असेल आजच्या या स्पर्धेमधला, कारण एवढ्या जवळ उभा राहणारा विकेट किपर संपूर्ण काल आणि परवा आज आपण बघितला नव्हता. मी मगाशीच म्हणणार होतो की जवळ विकेट किपिंग करणाऱ्या विकेट किपर आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळत नाही, परंतु अमोल जो विकेट किपर होता अमोल मात्रे मला वाटते नवखारचा, तो विकेट किपर तुम्ही जर बघितलात तर त्याची जर व्हिडिओ आता का त्या काळात नव्हते या यूट्यूब वगैरे महेश, परंतु तो ज्या पद्धतीने विकेट किपिंग करायचा किंवा प्रकाश अष्टमकर ज्या पद्धतीने विकेट किपिंग करायचे ते जबरदस्त होतं. आणि त्यालाच अनुसरून आपण बघतोय मनीषसुद्धा अगदी विकेटच्या जवळ असेल. म्हणजे अमोल ज्या वेळेला विकेट किपिंग करायचा तेव्हा टेन्शन जास्त कोणाला असायचा तर लेग अंपायरला जास्त टेन्शन असायचा की या क्षणाला काय झालेलं आहे. हे स्वतः कोणीच सांगू शकत नाही. क्षेत्ररक्षक किंवा प्रेक्षकसुद्धा सांगू शकत नाही. एवढा जबरदस्त चलाक अमोल मात्रे नवकार गावचा तो विकेट किपर. आणि या मैदानावरती कित्येकदा तो विकेट किपिंग करायचा आणि तो आनंद सर्वांना मिळायचा. 4 षटकं संपलीत. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती एकूण 54 धावा लागल्यात. आणि 5व्या षटकासाठी मी पुन्हा एकदा महेश गावंड अर्थात आपल्या अलिबाग तालुक्यातला दशरथ पाटील. चला पुन्हा एकदा शेवटचा षटक आहे. हो जबरदस्त बॉल टाकलाय. यालाच ओ बॉल बोलतात. लक्षात ठेवा, याला नो बॉल नाही ओ बॉल बोलतात. बॅट्समनला समजलेलं नाही म्हणूनच याला ओ बॉल बोलतात. असं आमच्या तिकडे चालतो. ऑस्ट्रेलिया, मद्रास, हाँगकाँग, कोचिन बिलियन साईडला यालाच ओ बॉल बोलतात. नो बॉल बोलत नाही. बॉल जर बाहेर गेला तर ठीक आहे, त्याला नो बॉल बोलतात, पण याला ओ बॉल बोलतात. बॅट्समॅनला समजलेलं नाही म्हणून. प्रशांत म्हात्रे बॉलर जबरदस्त, पहिले जुने बॉलर आहेत माझ्या माहितीतले. पुन्हा एकदा बॉल टाकला, लेग साईडला बॉल गेला. बघूया, बॉल मला वाटते बाउंड्रीच्या बाहेर जायची शक्यता कमी आहे, कारण बॉलर जुना आहे, अनुभवी आहे आणि त्यांच्याकडे भरपूर अनुभवसुद्धा आहे. आता स्कोर एवढा झालेला आहे, आता कसं बॉल टाकायला पाहिजे ते प्रशांत समजलेलं आहे. आता काय करावं लागेल आपल्याला बॉलिंगसाठी. तो पहिल्या षटकातला तो पहिला जो ओव्हर टाकायचा तेव्हा प्रशांत म्हात्रेच ओव्हर टाकायचा पहिली ओव्हर.
आता त्याला जरा मागे ठेवलं आहे, कारण आता यंग मुलं आली त्याच्यामुळे त्यांना थोडंसं मागे ढकललं आहे. पण बघा आता 2 बॉल झालेत, रन किती झाले बघा, 2 बॉलला 1च रन झाली आहे, म्हणजे चांगला बॉलर आहे तो. पुन्हा एकदा बॉल टाकले, ओ बॉल बघा, पुन्हा एकदा समजलेलं नाही बॅट्समॅनला. बघा ही रन निघाली तर निघू द्या, त्याच्याबद्दल वाद नाही आहे. ती बॉल तिकडे गेल्या म्हणून निघाली आहे, तसं एक डिक्लेअरच आहे ती. 2 धावून काढत होते पण एक डिक्लेअरच आहे. पण बघा तुम्ही खरोखर 3 बॉल टाकले आणि 2 धावा झाल्यात. 3 धावा झाल्यात, 2 धावा झाल्यात, त्या पण अशाच आहेत की मारून केलेल्या नाही जास्त त्यांनी. याला बोलतात बॉलर. जुना असलं तरी जुनं ते सोनं असं म्हटलं जातं. तुम्ही आता नवं ते सोनं म्हणतं जातं, तसं आमचं तसं नाही आहे. जुनं ते सोनंच आहे, हे लक्षात ठेवा, बदलणार नाही. केव्हाही बदलायचा प्रयत्न केला तरी बदलणार येणार नाही. पुन्हा एकदा प्रशांत, हो हो ऑफ साईडला बॉल मारलाय. किती धावा काढल्यात तरी एकच. बघा तुम्ही प्रयत्न करा 2 धावा काढायचा, होतात काय बघा. एकच धाव, एक डिक्लेअर. चला पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार. चला, आणि मला आजूबाजूला 2 चक्री, वादळसुद्धा चक्री, भजनसुद्धा बसलेले आहेत. पुण्यात बघा 3रा बॉल सुद्धा त्यांनी ओव्हर टाकलाय. ते काय असू दे, असं आमच्या टायमाला चालत नव्हतं. तू धाव आणि मी धाव असं चालतच नव्हतं. आता काय पण चालतं, ते तुमच्या प्रमेप्रमाणे. आमचं तसं काय प्रश्न बोलणं नाही त्याच्यामध्ये. तुम्ही जे काय आता चालू आहे क्रिकेट, नवीन क्रिकेट आहे ते चालतं, तसं आमच्याकडे अजिबात नव्हतं ते आमच्या टायमाला. बघा आता त्याला रनआउट केला आहे आणि तो स्वतः खेळणार, आणि राहिलेले बॉल असते ते 2. एकच बॉल आहे. आता एक बॉलला जर 6 मारला तर रनआउट होऊन उपयोग आहे, नाहीतर काहीच उपयोग नाही आहे. बघूया आता प्रशांत सर, शेवटचा बॉल आहे तुमचा, आणि तो पण जबरदस्त बॉल टाकला. काय होईल त्याच्यामध्ये बघा, म्हणजे एक रन सुद्धा निघाली असती ती आराममध्ये. ती रन सुद्धा नाही आणि ही पण रन नाही, म्हणजे विकेट गेलेली आहे. धावा झाल्या त्या पूर्ण 56 धावा झाल्यात. अब तक 56. माझं वय पण आता अब तक 56 चालू आहे, हे पण तुम्हाला सांगतो. हो महेश, अगदी खूप चांगलं समालोचन दशरथ पाटील ज्या पद्धतीने समालोचन करतात, आणि त्यांना बोलवण्यासाठी आपले अलिबागकर उत्सुक असतात बघा दशरथ पाटीलला. परंतु दशरथ पाटीलला अजूनसुद्धा ओ बॉल कुठला तो माहीत नसेल. अर्थात आपण बघतोय 56 धावा धापलकरती लागल्यात, 5 षटकं संपलीत. महेश गावंडे यांनी सांगितल्याप्रमाणे प्रशांत म्हात्रे याची गोलंदाजी आपण बघितली असेल तर 3 धावा फक्त खर्च केल्या. स्लॉग ओव्हरमध्ये एवढी जबरदस्त गोलंदाजी प्रशांतने आज करून दाखवली, आणि त्या जुन्या आठवणी पुन्हा एकदा प्रशांतने या ठिकाणी जाग्या केल्यासारख्या वाटतोय. कारण शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये 3 धावा 1 विकेट या ठिकाणी त्यांनी प्राप्त केली, आणि सामना अगदी आपल्या बाजूला काहीतरी झुकवल्यासारखं वाटतंय. कारण जे लक्ष 60 ते 70 धावापर्यंत पोहोचल असं वाटत असतानाच हा सामन्यामध्ये एक वेगळा ट्विस्ट आणलेला आहे, वेगळी रंगत आणलेली आहे. 57 धावांचं लक्ष, 30 चेंडूमध्ये 27 धावा, 57 धावा जिंकायला पाहिजे प्रतिस्पर्धी संघाला. आणि अशा वेळेस आपण बघतोय, साई आवाज संघाला विनंती करेन आपण लगेच फिल्डिंग करण्यासाठी जायचं आहे तिथे. 57 धावांचं लक्ष या ठिकाणी असणार आहे. अत्यंत चांगली बॅटिंग झाली गौरव राहुलची, आणि त्यामुळे या मॅचमध्ये एक चांगला टोटल उभा केला, जो गोलंदाजसाठी खूप महत्त्वाचा असेल. कारण प्रतिस्पर्धी संघसुद्धा तेवढाच तगडा आहे, मजबूत आहे. आणि अशा वेळेला 57 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील किंवा या 57 धावा रोखल्या जातील, या दुसऱ्या सत्रामध्ये मकर संक्रांती चषक 2026मध्ये 49वं वर्ष, आणि त्यामध्ये पुन्हा एकदा आपण ऐकूया एक सुमधुर आवाज. पुढचं समालोचन दुसऱ्या सत्रातलं, अर्थात सुदर्शन सर यांचा आवाज ऐकूया.
धन्यवाद संजय मात्रे सर, धन्यवाद निनाद सर, धन्यवाद अमरदीप युवक क्रिया मंडल कुलगांव। मैं सर जी फिर एक बार आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का तहे दिल से हार्दिक हार्दिक स्वागत करता हूं और कुछ अल्फाज आपको जरूर बताऊंगा। मदद एक ऐसी चीज़ है, मदद एक ऐसी चीज़ है, अगर करो तो लोग भूल जाते हैं और ना करो तो याद रखते हैं। एक बेहतरीन मुकाबला है, ज़बरदस्त मुकाबला है, दोनों टीमें ज़बरदस्त टीमें हैं। पूरे अलीबाग तालुका में उनका नाम है। एक तरफ है साई आवाज़, दूसरी तरफ है साई झिराड। संजय मात्रे जी ने कहा क्लोज कीपिंग के बारे में, हम शायद बहुत से ऐसे वो क्लोज कीपर है जिनको हम भूल जाते हैं। बहुत से खिलाड़ी है जिन्होंने क्लोज कीपिंग करते थे। उत्तम पाउसे जैसे एक नामचीन खिलाड़ी थे जो हमेशा क्लोज कीपिंग करते थे और ज़बरदस्त कीपिंग उनकी देखने के लिए मिलती थी। अष्टम कर्ज का भी उन्होंने नाम लिया, बहुत ही बढ़िया कीपिंग करते थे। विनोद पाटिल को भी हम नहीं भूल सकते, वो भी ज़बरदस्त कीपिंग करते थे और बल्लेबाजी भी अच्छी करते थे। साई झिराड के साथ हमेशा रहते हैं, डेंजर झिराड के खिलाड़ी है। प्रशांत है, अभी भी खेल रहे हैं। मनीष भोईर है, वो ज़बरदस्त को पिछले कई सालों से क्लोज कीपिंग करते आए हैं। क्लोज कीपिंग करना जिम्मेदारी का काम होता है, कभी भी बल्ला लग सकता है। पिछले साल मनीष को यह बल्ला लगा था और थोड़े से चोटिले हो गए थे, तो यह भी एक जिम्मेदारी का काम होता है। क्लोज कीपिंग करना इतना आसान नहीं है, बहुत रिस्क होती है इसमें, फिर भी वो हमेशा अच्छी क्लोज कीपिंग करते और इतने साल से क्रिकेट को उन्होंने जिया है। चाहे प्रशांत हो, मनीष हो, कैवल्य हो, ओमकार हो, एक के बाद एक ज़बरदस्त नामचीन खिलाड़ी है। और रितेश एक ऑलराउंडर खिलाड़ी के रूप में उभरते खिलाड़ी है। खेलने के लिए तैयार, पहला ही कड़ा प्रहार किया, पहले गेंद के ऊपर अपना आगाज यहाँ पे दिखाया है। एक मेगा सिक्स, सुपर सिक्स षटकार येतो रितेश नावाला, आनंद मात्र होता है झिराड गावाला। जबरदस्त हिट लगा यहाँ पे, उम्दा शॉट लगा, लॉन्ग ऑन के ऊपर से ठोक दिया था सीधे 6 रनों के लिए। और गेंदबाज का है पहले छक्के की सहायता से स्वागत किया, गेंदबाज है परेश। फिर एक बार मांडवन की तरफ से अपनी ओर की गेंद, पटकी हुई गेंद थी, उसको टैप कर दिए, करने का प्रयास किया रितेश ने। 1 रन तो जरूर मिलेगी। टीम का स्कोर 1 रन से बढ़कर जहां पहुंचा है 7 रन और जीत का लक्ष्य है 57 रनों का। 5 ओवर का ये मुकाबला, आज के दिन का ये शायद पहले राउंड का ये मुकाबला होगा, आखिरी मुकाबला होगा पहले राउंड का। उसके बाद सेकंड राउंड के मुकाबले शुरू हो जाएंगे। फिर एक बार ये गेंद, ओहो, बैठे बैठे खेल दिया, घुटना टेक, तमाशा देख। फिर एक बार मेगा सिक्स, सुपर सिक्स, यूज एंड हैंड्स, ब्यूटीफुल षटकार 6। कैवल्य पाटिल, बहुत बड़ा नाम क्रिकेट की दुनिया का बेताज बादशाह है कैवल्य पाटिल। कई टूर्नामेंट उन्होंने खेले, बड़े बड़े टूर्नामेंट खेले, बहुत बड़ा अनुभव उनके पास है। दूसरी तरफ है रितेश, नॉन स्ट्राइक के ऊपर 7 के निजी स्कोर पर, और छक्के की सहायता से दोनों बल्लेबाजों ने अपना खाता खोला है। ओहो, ये अच्छी गेंद थी, पहले जानना, परका, देख लिया और मन बना लिया कि डिफेंस खेलूंगा। थर्ड मैन के क्षेत्र में खेल दिया, डिक्लेयर जोन में। अंपायर का इशारा हमारी तरफ आता हुआ शरद पाटिल और विजय मात्रे, एक जाने विजय पाटिल जाने माने दोनों अंपायर है, और उसके साथ साथ राजेश पाटिल भी। ये तीनों अंपायर एक साथ हमेशा हर जगह दिखाई देते हैं। फिर एक बार ये गेंद कारपेट के सहारे खेल दिया, काउ कॉर्नर के क्षेत्र में जाकर फील्ड करेंगे, थ्रो करेंगे। 1 रन आसानी से जुटा लिया है। टीम का स्कोर 1 रन से बढ़कर जहां पहुंचा है 15 रन। पहले ही ओवर में 15 रन, क्या शुरुआत की है, क्या आगाज, क्या जबरदस्त आगाज किया है। जिसका आगाज इतना हो तो अंजाम के क्या कहने। रितेश ने कड़ा प्रहार किया, क्या हेलीकॉप्टर चलाया, बाखूबी ऑन द राइज खेल दिया, सीधे 6 रनों के लिए मेगा सिक्स, सुपर सिक्स। पूरी तरह से हावी हो हुए हैं गेंदबाज के ऊपर, एक के बाद एक कड़े प्रहार किए। तकरीबन 3 6 लगाई इस ओवर में, और देखिए 3 6 वो तो 18 हो गए। उसके बाद 1 रन लिया था। टीम का स्कोर जहां पहुंचा पहली ओवर में 21 रन। एक महंगा ओवर साबित होता हुआ और बहुत ही बढ़िया ओवर साबित होता हुआ साई झिराड के लिए।
जो हमेशा ज़बरदस्त बल्लेबाजी गेंदबाजी और उतनी ही अच्छी उनकी फील्डिंग होती है, ज़बरदस्त एफर्ट्स देते हैं अपने टीम के लिए हमेशा, और उनके सपोर्टर हमेशा उनके साथ हर जगह दिखाई देते हैं, चाहे विनोद हो, अष्टमकर जी हो, उनके सभी खिलाड़ी जो टीम में खेल चुके, डेंजर जिराड में खेल चुके, जो पुराना नाम था उनका, अभी साई जिराड हुए, बहुत से खिलाड़ी हमें भी याद है, बहुत से खिलाड़ियों ने ज़बरदस्त एफर्ट्स दिया है, अपने टीम का हमेशा साथ दिया है। इसी बीच नए गेंदबाज आते हुए प्रणव, सही आवाज़ की ओर से गेंदबाजी के लिए अपना निजी पहला और टीम की तरफ दूसरा और लेकर, ओहो क्या ठोक दिया है, घुटना टेक तमाशा देखिए, इस बार लॉन्ग ऑफ के ऊपर से ठोक दिया, सीधा से रनों के लिए मेगा 6, सुपर 6। क्या बल्लेबाजी है, क्या टांस है, क्या फुटवर्क है, क्लासिक, जबरदस्त, कोई अल्फाज नहीं, अल्फाज कम पड़ जाएंगे। कैवल्य के लिए, रितेश के लिए, ओमकार के लिए, प्रशांत के लिए, मनीष के लिए, प्रारंभ के लिए जबरदस्त खिलाड़ी, नामचीन खिलाड़ी, 27 रन। ओह जोर कस मारने का प्रयास, आवाज यहाँ तक आई बल्ले की, क्या बुल्ला कितनी जोर से घुमाते, क्या ताकत है, क्या बॉडी लाइन है उनकी, ज़बरदस्त, क्रिकेट को जैसी चाहिए वैसी बॉडी लाइन, और पिछले 15 साल से क्रिकेट पर राज करने वाला ये खिलाड़ी, बड़ी बड़ी टूर्नामेंट खेल चुके हैं, रायगढ़ प्रीमियर लीग भी खेल चुके हैं, ज़बरदस्त खिलाड़ी है। देखा परखा, ये अच्छी गेंद है और ये अच्छे खिलाड़ी की निशानी है। जैसे ये लोअर फुल टॉस या फुल टॉस मिलती है, छोटी गेंद मिलती है तो उसको सीमा बाहर कर देंगे, लेकिन यॉर्कर लेन की गेंद हो, सम्मानपूर्वक खेला है, एक बार नहीं 2 बार खेला है, ये देखने के लिए हमें मिला है संजय निनाद, और हमारे जी सीनियर कमेंटेटर है महेश गावंड, जिनके पास बहुत बड़ा क्रिकेट का अनुभव है। फिर एक बार रितेश खेलने के लिए तैयार, ये गेंद हवा में है, नो मैन रीजन में लैंड करती हुई गेंद, 1 रन और टीम के खाते में जुड़ता हुआ टीम का स्कोर 1 रन से बढ़कर जहां पहुंचा 29 रन, और हमारे स्कोरर है यतीश मात्र, एक जबरदस्त स्कोरिंग करते हुए, हमें पॉइंटिंग करते हुए हमारे कैमरामैन है, लाइव स्कोरर है, और जितने भी दर्शक लाइव जुड़े हैं उनका भी मैं हार्दिक हार्दिक स्वागत। इस बार खेल दिया डीप विकेट के क्षेत्र में, 1 रन तो आसानी से पूरा किया है, कि जानते हैं कि जल्दबाजी की कोई ज़रूरत नहीं है, स्कोर हो चुका है, 30 रन आ चुके हैं, दूसरा ही ओवर जारी है, तो जल्दबाजी करने की कोई ज़रूरत नहीं है, आसानी से ये स्कोर किया जा सकता है। ये दोनों ने ठान लिया है मन में कि 1-2 रन लेते रहेंगे, बीच में यदि खराब गेंद मिलती है, छोटी गेंद मिलती है तो उसको ज़रूर लाभ उठाएंगे। ये थोड़ा सा उछाल थी इस गेंद में, और कैच थमा बैठे, हालांकि थोड़ा सा उछाल जरूर था, ऊपर से मारने की कोशिश की, लेकिन बल्ले के ऊपरी हिस्से को छूने के कारण ये गेंद सीधे आसमान में चली गई, और विकेट कीपर के पास बहुत सारा समय था जज लेने का, समय लेने का और उसको लपकने का, और इस प्रकार रितेश के विकेट का पतन होता हुआ, हालांकि 2 छक्के की सहायता से 14 रन की ज़बरदस्त एफर्ट्स अपने टीम के लिए दिया है, बहुत बड़ा योगदान दिया है, और शुरुआत ही उन्होंने छक्के की सहायता से की थी। पहले गेंद थी, पहला ओवर, पहली गेंद, और रितेश ने 1 छक्का लगाया था, और एक बार छक्का लगा, 14 रनों की पारी खेली है। उनकी जगह लेने के लिए जाते हुए ओमकार, एक मंजे हुए ऑलराउंडर खिलाड़ी है, ये भी खिलाड़ी ऐसे खिलाड़ी है जिन्होंने बड़ी बड़ी टूर्नामेंट खेल चुके हैं, चाहे अलीबाग तालुका में हो, रायगढ़ जिला में हो, बहुत से टूर्नामेंट खेल चुके हैं, बहुत बड़ा अनुभव ओमकार के पास भी है, एक ऑलराउंडर खिलाड़ी है, बेहतरीन खिलाड़ी। रितेश का यहाँ पे विकेट का पतन होता हुआ और एक पहली सफलता अर्जित करते हुए, इसी बीच दौर के समाप्ति के बाद 30 रन, नए गेंदबाज प्रणय, धीमी गेंद और उसको ठोक दिया है लॉन्ग ऑन के ऊपर से सीधे 6 रनों के लिए, मेगा 6, सुपर 6,
षटकार येते कैवल्य पाटीलच्या नावाला, आनंद मात्र होतोय झिराड गावाला. एक ज़बरदस्त हार्ड हिटर है, ज़बरदस्त बल्लेबाज है, इसके लिए अल्फाज कम पड़ेंगे. जितनी तारीफ करेंगे उतनी कम होगी कैवल्य पाटिल की. चाहे कोई भी मैदान हो, टूर्नामेंट कहीं पर भी हो, वो अपना जौहर तेवर जरूर दिखाते. टीम का स्कोर जा पहुंचा है 36 रन, 1 विकेट के नुकसान पे. फिर एक बार खेलने के लिए तैयार. पटकी हुई गेंद फिर एक बार घुमा दिया. इस बार काउ कॉर्नर के ऊपर से जंगली षटकार आता हुआ. मेगा 6, सुपर 6. फिर एक बार उसी अंदाज में खेल दिया है. षटकार येते पुन्हा एकदा कैवल्य पाटील याच्या नावाला, आनंद मात्र होतोय संपूर्ण झिराड गावाला. तो इस प्रकार फिर एक बार छक्के की सहायता से टीम का स्कोर छलांग लगाकर जहां पहुंचा है 42 रन. क्या बल्लेबाजी है. फिर एक बार प्रणय दौड़ पड़े. स्लोअर गन गेंद, गेंद हवा में. बहुत बड़ा प्रयास, बहुत ही बड़ा प्रयास किया था. उल्टा दौड़े थे, अच्छा प्रयास, लेकिन कामयाब नहीं हुए. फिर भी मैं तारीफ जरूर उनकी करूंगा. प्रयास करना चाहिए, कैच हो या ना हो, लेकिन प्रयास करना ही चाहिए. बिना प्रयास करे दुनिया में कुछ भी हासिल नहीं होता. फिर एक बार ओमकार. इस बार ओहो आउट स्विंग गेंद और सीधे थमा बैठे. वहाँ पे कैच लपक लिया है. ओमकार के विकेट का पतन होता हुआ. दूसरा विकेट 57 रनों का पीछा करते हुए ओमकार के रूप में साई झिराड का गिरता हुआ, जबकि स्कोर बोर्ड पर रन्स लगे हैं 43 रन्स हुए. अभी भी बचे हुए कुछ 14 रनों की दरकार है अभी भी, और गेंदें बची है. अभी भी बहुत सी गेंदें बाकी है. 14 गेंदें और 14 रन दरकार है अभी भी जीतने के लिए. आसान है मुकाबला, कोई जल्दबाजी करने की जरूरत नहीं थी. ओमकार को वह कारपेट के सारे खेल सकते थे, ग्राउंड शॉट लगा सकते थे. ऊपर से मारने की कोई गुंजाइश नहीं थी, क्योंकि विकेट इतने हाथ में है. स्कोर अच्छा खड़ा किया है. कैवल्य पाटिल एक तरफ से ज़बरदस्त खेल रही है. बहुत से खिलाड़ी सोचते नहीं, सोचना चाहिए और रणनीति होनी चाहिए. इसी बीच नए बल्लेबाज खेलने के लिए तैयार. धीमी गेंद, इन स्विंग गेंद थी, बहुत ही बढ़िया गेंद, और समझ नहीं पाए, भाप नहीं पाए. एक बिंदी गेंद आती हुई, इक्वेशन चेंज होता हुआ. 13 गेंदें और 14 रन अभी भी. समीर खेलने के लिए तैयार. थोड़ी सी हड़बड़ाहट जरूर हुई है बीट होते हुए. ये गेंद बहुत ही बढ़िया गेंद, लेकिन अंपायर इस गेंद के ऊपर नाखुश, निराश होते हुए इसे वाइड करार दिया है. 1 रन का और इजाफा टीम का खाते में होता हुआ, इक्वेशन चेंज होता हुआ. 12 रन चाहिए और जीतने के लिए. लेग स्टंप के ऊपर यह गेंद रखी थी. 1 रन दौड़कर पूरा किया है. बारह गेंदें और 11 रन की आवश्यकता है. फिर एक बार समीर मुझे लगता है स्ट्राइक के ऊपर आएंगे. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी रितेश की. 14 रन का योगदान अपनी टीम के लिए. उसके बाद कैवल्य पाटिल अभी भी डटे हुए हैं. पिच पर 3-4 छक्के लगा चुके हैं तकरीबन. हम देखेंगे कहां तक जा पहुंचे हैं. अट्ठाईस के निजी स्कोर पर खेल रहे हैं. क्या बल्लेबाजी है, जबरदस्त बल्लेबाजी कैवल्य पाटिल की. महज 12 रनों की जरूरत है 12 गेंदों में. 12 गेंदें और 12 रन. गेंदबाजी का जिम्मा संभालेंगे नए गेंदबाज. समीर खेलने के लिए तैयार है. प्रणव, ओहो उल्टा से गेंद, उसको सीधे ठोक दिया काउ कॉर्नर के ऊपर से. मेगा 6, सुपर 6, एक शानदार और शानदार दमदार 6 आता हुआ. समीर जो पहले 2 गेंदों में बीट हो चुके थे, इस बार मौका मिला, पुलटॉस गेंद मिली. यापुढे होणारा सामना लगेच तयार राहायचा आहे. जे विजयी झालेले संघ आहेत
लगेच आपण तयार राहायचं आहे, आपल्याला सामना खेळायचा आहे पुढचा. दस गेंदे और 6 रन. समीर फिर एक बार खेलने के लिए तैयार. ओहो, हेलीकॉप्टर चला दिया है और अंपायर का इशारा ये, और एक मेगा 6 सुपर 6. क्या खेल खत्म कर दिया, क्या मुकाबला खत्म कर दिया है. ऐसा लग रहा 2 गेंदों में लड़खड़ा रहे थे, लेकिन क्या कमबैक किया है समीर ने. 2 छक्के एक के बाद एक जड़ दिए हैं और ये आसानी से मुकाबला आपने नाम कर दिया, साई सिराट के नाम कर दिया है. कैवल्य पाटिल 28 रन, रितेश 14 रन और समीर 12 रन. जबरदस्त योगदान दिया है अपने टीम के लिए. यकीनन पहले बल्लेबाजी करते हुए रितेश ने 2 विकेटें हासिल की और बल्लेबाजी करते